चला मग मैत्रिणींनो, आज आपण फ्लावरचे पराठे बनवूया. फ्लावरला आपण काय करतो, स्वच्छ धुवून त्यातलं पाणी पिळून घ्यायचं आणि मिक्सरवर थोडंसं बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कांदा घालायचा बारीक चिरून, दोन्ही मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग लसूण घालायचं. फ्लावर चिरताना अगोदर स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये धुवून मग घ्या बरं का. मस्तपैकी मग त्याच्यामध्ये लसूण घालायचं, पेस्ट घालायची लसूणची, आणि मग त्याच्यामध्ये धने पावडर घालायचं. माझ्याकडं धने पावडर होतं आणि जिरा पावडर पण होतं, पण ते सापडलं नाही म्हणून मी म्हणलं चला मग जिरे आपण काय करायचं, थोडंसं जिरे शिल्लक होते घरामध्ये भरपूर, घेतले हातावर मस्तपैकी, थोडंसं खलबत्तामध्ये घेतलं आणि खलबत्तामध्ये चांगलं कुटून टाकलं त्याला. आणि खलबत्त्यामध्ये कुटलेले जिरे तर आणखीनच चव लागतं, आहे की नाही. त्याच्यामुळं त्याला म्हणलं जिऱ्याला थोडंसं कुटलं आणि कुटलेलं जिरा मस्तपैकी वास येत होता छानपैकी, त्याच्यामध्ये टाकून दिला. मग नंतर आपण काय करायचं, मिक्स करायचं चांगलं ते, आणि त्याच्यामध्ये मग हळद टाकायची. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. मग कोथिंबीर चाळणीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलं, कारण चाळणीमध्ये धुतल्यावर पाणी सगळं निथळून जाते, कारण आपल्याला त्याच्यामध्ये पाणी नको आहे. जरा आपण फ्लावरचे पराठे करताना पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं, प्रमाण म्हणजे पाणी पडूच द्यायचं नाही त्याच्यामध्ये. आणि मग हळद टाकलं, आपलं घरचं लाल तिखट टाकलं, बाकी कसलेही मसाले टाकायचे नाहीत. लाल तिखट आणि हळद, धने पावडर, जिरे पावडर टाकायचे. कोथिंबीर चिरून घ्यायची मस्तपैकी, कोथिंबीर चिरून घ्यायची. आणि मग कोथिंबीर भरपूर टाकली तरी चालते बरं का, पण तुम्हाला आवडेल तशी टाका तुम्ही. मस्तपैकी हळूवार कोथिंबीर टाकायची, आणि कोथिंबीर पराठ्यामध्ये खूप सुंदर दिसते, चव पण लागते पराठे कोथिंबीरमुळं. कोथिंबीरशिवाय पराठ्याला शोभा नाही बरं का. त्याच्यामुळं आपण कोथिंबीर नक्की टाका तुम्ही. एखाद्याला नसली तर चालेल, पण टाकायलाच पाहिजे कोथिंबीर. हे बघा कोथिंबीर आपण कसं टाकली, मस्तपैकी हळूवारपणे अलगद सोडली कोथिंबीर. आणि मी तीळ पण टाकलं त्याच्यामध्ये बरं का. माझ्याकडे तीळ होते, मला चला तीळ टाकून द्या. तीळ पण टाकले त्याच्यामध्ये. तीळ आपल्याला कसं पौष्टिक पण असतात आणि छान पण लागतात, त्याच्यामुळे तीळ पण टाकले. असे तर तीळ आपण खाऊ शकत नाही, खाऊ शकतो पण आठवण राहत नाही कुणाला, त्याच्यामुळं चला मुलं पराठ्यामध्ये टाका. नंतर आपल्याला स्वादानुसार मीठ टाकायचं. जेवढी तुमची भाजी, जेवढे तुमचे पराठे त्याप्रमाणे मीठ टाका. हळुवारपणे स्वादानुसार टाका, जसं तुम्ही मिठामुळं स्वाद येतो ना तसं टाका. मीठ टाकलेलं आहे आपण, आणि जेवढं जमल तेवढं सगळं पटपट थोडंसं आवरलं आहे. ते कांदा वगैरे चिरलेला आहे, राडा दिसायला, कारण आमचं लहान बाळ आहे घरामध्ये, म्हणजे नात आहे ती मध्ये येते. आणि बघा मग मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं, त्याला मी खालीवर करून घेतलं आहे चांगलं. त्याला मसाले फ्लावरला लागले पाहिजेत आपल्या, त्याच्यामुळे त्याला हळूवारपणे मस्तपैकी करायचं. अरे आपल्या हाताची चव एवढी उतरते ना त्याच्यामध्ये, करण्यावर असते आपल्याला. पराठे केल्यानंतर खाणारे म्हणले पाहिजे, वा काय पराठा झाला आहे असं म्हणले पाहिजे. घरामध्ये कोणी असू दे, नवरा मुलगा सून कुणीही असू दे, आपले पराठा खाल्ल्यावर आपलं नाव घेतलं पाहिजे, किती छान झालं, तरच आपल्याला तर वाटते की आपण केलं पराठा तर खूप आवडला सगळ्यांना. कणिक तिंबून घेतलेली होती अगोदर, कणिक तिंबताना घट्ट तिंबून घ्यायची बरं का. आणि मस्तपैकी कणकीमध्ये आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे भाजी भरायची. भाजी थोडी भरपूर भरली तरी चालते. फ्लावरची भाजी केलेली मी तशीच ठेवलेली आहे, त्याला फक्त मिक्स केलं आहे त्याला. आणि हे बघा कसं झालं आहे पराठा. थोडंसं फुटतं ना तिथं पीठ लावून घ्यायचं, काय होत नाही त्याला, कारण तो फ्लावर असतो फुटणारं. जरा कांदा वगैरे टाकलेला असतो त्याच्यामध्ये, टेन्शन घ्यायचं नाही. थोडं पीठ लावायचं आणि थोडंसं वरून तेल लावायचं, असं मस्तपैकी खूप छान झाले पराठे. भाजायचं त्याला, बघा किती छान झाले पराठा. मग दुसरा गोळा घ्यायचा, तोपर्यंत ते भाजते तोपर्यंत.
आणि त्याच्याबरोबर दही पण छान लागते बरं का, दही. दुसरा पराठा घेतला मी आता करायला. भाजायचं बरं का मस्तपैकी. तुम्ही तूप पण लावू शकता, तेल लावू शकता, आणि कुणी डाएट करत असेल तर तसंच भाजू शकता तुम्ही. सकाळी सकाळी केलेले आहेत पराठे, त्याच्यामुळं थोडं स्वयंपाकाची घाई असते. बाकीचे स्वयंपाक झालेले आहे त्याच्यामुळं ते ठेवलेलं आहे. कुकर वगैरे दिसते ना तुम्हाला, ते भात वगैरे करून ठेवलेलं आहे. आपण दुसरा पराठा आता घ्यायला लागलो करायला. दुसरा पण पराठा अशा प्रकारे करायचा. थोडंसं कणिक थोडीशी जास्त घ्यायची म्हणजे पराठा फुटत नाही. अशी फ्लावरची भाजी आपण खाऊ शकत नाही ना. ज्यांना आवडत नाही फ्लावरची भाजी ना, त्यांनी पराठे करून खावा, मस्त लागतात पराठे. आणि गॅस एकदम फास्ट करायचा नाही, थोडा स्लो ठेवायचा. अगोदर तवा गरम करून घ्यायचा मीडियम, म्हणजे छान भाजला जातो. कारण पराठा थोडा जरा असो ना, कच्चा न राहिला ना आतून छान लागत नाही. आणि आता थोडासा मी गॅस मोठा केलाय. मला पराठ्याला भरपूर तेल आवडतं म्हणून मी काय डाएट वगैरे करत नाही आहे. खाऊन पिऊन घेतो आम्ही मस्त. तुम्ही जर जास्त जाड वगैरे असेल तर तुम्हाला नाही चालत, तर तुम्ही तेल लावूसुद्धा नका, तूपसुद्धा लावू नका. हे बघा अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं. मस्तपैकी त्याचं तोंड बंद करायचं पराठ्याचं. असं तोंड बंद केलं की उरलेली जास्तीची कणिक असते ना, ते वरची काढून टाकायची. कारण जास्त पण जाड असलं ना ते छान लागत नाही आहे. फुटला नाही आहे आता तरी, अजून तरी फुटला नाही, पण कधी कधी फुटतो. पीठ लावून घ्यायचं थोडं त्याला. मग आता फुटला तर फुटला, काय करायचं. बरेच जण म्हणतात पराठा केल्यानंतर फुटतो आमचा, फुटतो आमचा. फुटत असतो पराठाही, थोडा तरी फुटतोच. कारण आपण त्याच्यामध्ये काय एकदम पूर्णपणे मिक्स केलेलं नसते, म्हणजे मिक्सरवर बारीक केलेलं नसते ना, पेस्ट नसते त्याच्यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रकारचे पराठे करू शकता. भाजी नाही खाऊ वाटले की चला, कांद्याचे, फ्लावरचे, कोबीचे, मेथीचे, आलू पराठा तर माहीतच आहे सगळ्यांना, पण खूप पराठे करू शकतो आपण असे वेगळे वेगळे. तर मग तुम्हाला काय वाटलं, पराठा छान लागेल का बघूया आपण. चला, पहिल्यांदा काकाला देऊया खायला पराठा. काका जर छान म्हणले तर मग मस्त, कारण त्यांना खूप टेस्ट कळते. थोडंसं असं कच्चा आहे भाग तिथं, असं थोडंसं शेकायचा पराठा, चांगला छान लागतो पराठा. हे बघा मी किती वेळ झाले एक पराठा भाजते, कारण आपण पहिला पराठा ना गॅस लो ठेवलेला आहे. दुसऱ्या पराठ्याला कसं तवा तापलेला असं चांगला ना, मग पटकन होतो पराठा. माझा पण थोडासा फुटलेला आहे पराठा. एक एक फुटते, एक एक चांगले होते. प्लेट घेते ना मी, प्लेट घेते आणि मग त्याच्यामध्ये पराठा टाकते, मग तुम्हाला दाखवते. बघा बघा कसा पराठा झाला आहे, मस्त झाला, एकदम छान झाला आहे पराठा. दुसरा पराठा आपण कधीतरी करतो ना पराठा. रोजच्या पोळ्या कशा पटापट्या होतात, पराठाला थोडा वेळ लागतो. मध्येच मी ताक केलेलं आहे, ताकामध्ये जिरे कुटून टाकलेत, हिरवी मिरची पण कापून टाकली, सेंदलून मीठ टाकले, दही आणलेलं होतं चला भरपूर, त्याच्यामुळं आज पराठे असल्यामुळं दही खूप होतं म्हणून मी ताक केलेलं आहे. ताकाला खूप मस्त असं रवीने घुसळले. बघा कसं घुसळायला लागले ताक, लोणी आलंय त्याला वर, खूप भारी लागते असं ताक. आणि थोडं थंड करायचं आणि प्यायचं. उन्हाळ्यामध्ये रोज आम्ही दुपारी पितो. हे बघा दही घ्यायचं असं मस्तपैकी. आणि मग पराठे तर भरपूर एकदम मस्त झालेले आहेत, छान झालेले आहेत.
काकांना कॅमेरा मी धरायला लावला होता. त्यांना कॅमेरा धरता येत नाही. मी ओपन करून दाखवलं पण ते काय दिसलंच नाही नीट. ते काय मी इकडं ओपन करायला काकांनी दुसरीकडेच कॅमेरा धरलेला आहे बघा. आणि मस्तपैकी असं दही आणि पराठे तुम्ही खाऊ शकता. एकदम टेस्टी लागतात फ्लावरचे पराठे. नक्की सांगा तुम्हाला जर आवडले तर पटकन मला सांगा, कळवा की काकू खूप मस्त पराठे झाले. आणि तुम्हाला पण रेसिपी पहा आणि तुम्हीही करू शकता. हे बघा, नाहीतर मंतर आम्हाला घरी बोलवा खायला. खूप छान लागते पराठे फ्लावरचे. वाव.